जगद्गुरु तुकोबराय वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, येऱ्यांनी व्हावा भारतमाता. खरे वेद काय ते आम्हाला विचारावं ना. किती सुंदर बोलले जगद्गुरु तुकोबराय. त्यांचा एक अभंग आहे तुकोबरायांचा की दावा मज ग्रंथ वर्ण मानिले श्रेष्ठ, म्हणजे कुठल्या वर्ण श्रेष्ठ असं सांगतो, मला ग्रंथ दाखवा. म्हणजे मी अभ्यास केल्या ग्रंथांचा, त्यांना त्यांच्या अभ्यासावर विश्वास होता. मोडला की नाही का ना. गाथा बुडवायला लावली पण नामस्मरणाच्या ताकदीवरती ती परत वरती आलेली. काय खोट्या कथा आहेत का. समाजावरती संस्कार केलाच ना. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे यावरिता, तुझं विनक्षीण होतो धावरे धावा आता. असं समर्थ म्हटले ना, समाजाच्या हितासाठीच म्हटले ना. बुद्धी दे रघुनायका ही प्रार्थना समाजाच्या हितासाठीच केली ना. सर्वसामान्यांमध्ये समरसता पसरावी म्हणूनच केली ना. हिंदू धर्म सोडला, हिंदू धर्मावर टीका केली या लोकांनी. उलट धर्माचा खरा अर्थ लोकांना समजून सांगितला ज्या वेळेस लोक जातीयवादाने आंधळे झाले होते. बुद्धी नाही, युक्ती नाही, विद्या नाही विवंचिता, नेनता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. अर्थ तो सांगता येईना. म्हणजे काय काय मागणी केलेली आहे. मला हे सगळं का पाहिजे, तर समाजाच्या हितासाठी पाहिजे. असं जीवन जगणारे संत इथं होते ना. हा शिवपूर्व काळ आहे. या संतांकडे बघतच छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिलेत निसंशयपणे.